हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत? मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल. मी नैना माझ्या यूट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर बराच वेळ फिरल्यानंतर आता आम्ही पोहोचलो इमेजिका वॉटर पार्कला. तर चला आता थोडाच वेळ राहिलेला आहे आणि जे आमच्यासाठी दोघंजण बाहेर उभा राहिले होते तिकीट वगैरे काढून, तर त्यांनासुद्धा आम्ही मध्ये जायला सांगितलं होतं की तुम्हीसुद्धा मध्ये जावा. आम्ही आल्यानंतर तुम्हाला फोन करतो तेव्हा तुम्ही बाहेर या. तर बघूया कोण आहे का बाहेर, मध्ये गेले सगळेजण. तर चला पटकन जाऊया. शिवाय आता इथं एक बस घ्यायला येणार आहे जणू. ते म्हणले बस आणखीन आलेली नाही, तर एक बस घ्यायला येते आणि ती बस पूर्ण भरल्यानंतर ती आतमध्ये जाते. आपण चलत जाऊ शकत नाही मध्ये. तर आधी तर गाडी पार्किंगला लावूया आणि मग नंतर आपण मध्ये जाऊया. तर आम्ही आतमध्ये गेटच्या मध्ये आलो आहे आणि गेट बघू शकता किती मस्त वाटायला लागले आहे की नाही. तर आम्ही आतमध्ये गेल्यानंतर हे दोघं आमची वाट बघत होते. एक आहे माझ्या काकाचा मुलगा आणि एक आहे ड्रायव्हर भाऊ. तर हे दोघं जण उभा राहिले होते का तर आम्हाला माहीत नव्हतं की कसं जायचं काय नाही. का तर इथं गेटच्या मध्ये आल्यानंतर आपण पायी वाटाने किंवा स्वतः जाऊ शकत नाही. आपल्याला ही बस घेऊन जाते का तर ती डोंगरावरती असल्यामुळे आपण स्वतः जाऊ शकत नाही. आणि तिथून जर कोणाला वापस यायचं असेल तर बस त्यांना घेऊन येते, परत तिथं उतरते आणि मग इकडल्या लोकांना परत घेऊन जाते. आणि इथं जे काका बसलेले आहेत खुर्चीवरती ते म्हणले की बस पूर्ण भरल्याशी इथून हालतसुद्धा नाही. आता माहीत नाही, आता सुटायचा वेळ झालेला आहे तर माहीत नाही, तुम्हाला पण घेऊन जाऊ शकते 2-4 माणसांना पण. तर आता बघूया काय होते काय नाही. हां 2-4च लोक आहेत. बरेचसे लोक असे फिरून फिरून वापस चालले आणि आता आमचा जाण्याचा वेळ झाला का तर आमचाच गोंधळ झाला. पानी में उतरने से पहले केवल नायलॉन या लाइक्रा के ही कपड़े पहनें। फिंगर रिंग्स, टो रिंग्स, इयररिंग्स, चेन्स, कड़ा, बैंगल्स, एंकलेट्स, मंगलसूत्र या कड़ी पानी में ले जाना सख्त मना है। आप ये सारी वस्तुएं लॉकर में सुरक्षित रख सकते हैं। हम आशा करते हैं इमेजिका वाटर पार्क में आपका दिन आनंदमय हो। धन्यवाद। फोन लावा ना एकदा अजून. तर एवढी परेशान झाली ना आम्हाला, लय वैताग आला. तर कसं इतकं गरम व्हायला लागलंय तर सगळा मूड खराब झालाय आणि त्याच्यामध्येच अजून वेळ होत आलाय आणि तिकीट काढले पण आमचं आतमध्ये गेले. ते आता त्यांना फोन केला की या बाहेर म्हणून आम्ही आलो. तर आमच्यासाठी दोघं जण थांबले होते, त्यांचं सुद्धा असं तिकीट चाललंय. शिवाय आता 6-5:30 वाजता ते बंद होतंय. आम्हाला आता 3:45 वाजले तिथे यायला आणि जवळ इथून तर लोकांचा वेळ झाला. लोक बाहेर चाललेत, एक असे कंटाळले असेल खेळून घेऊ तर लोक बाहेर यायला लागलेत आणि आम्ही आता चाललो आहोत. आणि अवतार तर बघू शकता कसं झालंय माझं. खूप जास्त गरम बी व्हायला लागले आणि शिवाय म्हणलं की आता काढलं तिकीट तर जाऊयाच. म्हणलं नसं तिकीट काढलेलं वेस्ट होऊन जाईल आणि जर उद्या आलं असतं, जर चलत असतं ना तिकीट उद्या सुद्धा तर आम्ही उद्याच आलो असतो, पण तसं होत नाही. आज तिकीट काढले तर आजच गेलं पाहिजे. तर बघू शकता लोक सगळे वापस चालले. तर रूमवरतून आम्ही सगळेजण सोबत निघलो होतो आणि सोबतच येत होतो, पण मधीच रस्त्यामध्ये काय गडबड झाली, आम्ही कुठं पोचलो काय नाही आणि बाकी सगळे इथं पोचले आणि आम्ही कुठं जाऊन आलोय तर हे तुम्हाला सगळं कालच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तेव्हा तुम्हाला समजेल की आम्हाला नेमकं इथं यायला उशीर का झाला ते. तर आतमध्ये येण्यासाठी तिकीट लागते आणि तिकीट दाखवल्याशिवाय आतमध्ये ती येऊ देत नाही. तुम्हाला खेळायचं असेल तर खेळा, बघायचं असेल तर बघा, पण जर तुम्हाला आतमध्ये यायचं आहे तुम्ही खेळा किंवा नका खेळू, पण तुम्हाला तिकीट काढूनच मध्ये यावं लागेल. तर आमचे 2 जण असेच आहेत की त्यांना खेळायचं नाही काय नाही, फक्त आता आमच्यासोबत आहेत म्हणून ते मध्ये आलेत. तिकीट काढलेलं आहे, फक्त खुर्चीवर एका जागेवर तिथं मध्ये बसल्यात. असे दादा म्हणले की 2 जणांनी ते तिकीट काढले पण ते काही खेळायला गेले. तर आता आतमध्ये आलो आहे मी. सचिन इथून 2 फोनचे कव्हरसुद्धा घेतले का तर म्हणजे पाण्यात जरी फोन पडला तरी खराब नाही होणार. आणि एक कव्हर 250-500ला होते, तर 500-500चे 2 कव्हर घेतले 1000 रुपयाचे आणि जायला सुद्धा 5 ते 10 मिनटं लागतात मध्ये. तर बघू शकता. आणखीन तिथं बघू आता किती वेळ लागतो काय माहीत नाही. चला बघूया आणि किती वेळ खेळायला भेटते ते सुद्धा माहीत नाही. पण जाऊ ठीक आहे, 10 मिनटं फिरून खेळून येऊया.
अच्छा, त्यांना माहित पडेल वाव, पप्पाला आणि त्यांना. बापरे बाप, पिऊन ते कुठे आहेत आता, कुठे कळायचं. मग आम्ही कुठे गेलो? Attention please. Dear guests, this announcement is for Sushil Kumar Gupta. Kindly proceed towards locker area. Mr. Tarang Gupta waiting for you. Thank you. तर आता खूप कमी वेळ राहिलाय, पण आता आम्ही सध्या व्हिडिओ काढशील का? अरे व्हिडिओ काढशील का? अच्छा, तर स्नेहा आणि तिचा मामा वरतीच आले आम्हाला का, आता तिकडल्या मोठ्या स्लाईडवर जाय. सचिन आणि स्वप्नील आले ना, जाऊ दे. नाही बापरे, खूप जास्त डेंजर दिसायला. अरे ते लहान लहान मुली बाबा पिऊन ह्या दोघी केले. बस बस काय नाही. अरे छान आहे, सोपं आहे. बस बस लोक 30 सेकंद. बस बस दर रे. खाली खाली टेकू नका. हा, टेकायचं नाही खाली. ते बाबू तर खूप जास्त दम भरलाय. करायला जास्त दम नाही भरत, पण काढून वरती यायला खूप जास्त दम भरतो. तर ह्याच्यामध्ये तिघं बसू शकतो आम्ही. तिघं जण ह्याच्यामधून आलं, पण व्हिडिओ काढताच आला नाही. इतकं भीती वाटत होती, खूप जोराने, खूप जास्त भीती वाटत होती. आता ह्याच्यामध्ये जायचं का? ह्याच्यामध्ये जायचं का? आता कुणाला एकाला पकडायचं? हे माझ्या भावाचा मुलगा, ह्याला पकडून आणलं होतं आम्ही, का तर तिघं लागतात म्हणून. तो येतच नव्हता, तर जबरदस्तीने त्याला आणला मी पकडून. आणि मध्ये ना तर खूप जास्त दम भरलाय. करायला जास्त दम नाही भरत, पण काढून वरती यायला खूप जास्त दम भरतो. हे आहे ना. तर खूप भीती वाटते म्हणजे कसं, एकदा बसल्यावर काही नाही वाटत, पण ज्या वेळेस आपण खाली उतरतो ना, तर खूप जास्त भीती वाटते. आणि मध्ये व्हिडिओ काढणं काही शक्य होईनच गेलं. पकडायचं की फोन पकडायचा असं चाललंय. आणि शिवाय जर व्हिडिओ काढायचं नंतर तिकडे उभा केलं ना, तर इतक्या वेळ नंबर लावावा लागतो. तर त्याच्याशी
काय झालं तर हे आम्ही स्लाईड खेळायला आलो होतो पण ती पण बंद झाली फक्त आम्ही 2 ते 3च खेळलो फक्त हे करायचं होतं बरं चला इकडे काय बघू चला लवकर नको चला तर हे पण बंद झालं फक्त आता तो रेन डान्स चालू आहे तर आम्ही आता तिकडे चाललोय आणि एवढ्या उशिरा येऊन आम्हाला खरंच काय फायदा झाला नाही 1-2-3 स्लाईड खेळलो फक्त आणि लगे बंद झालं तिघा सोबत खाली बसू तिघा सोबत खाली बसू एक 3 बोलता खाली 1 2 3